अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराश्री नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी बोला पुंडलिक वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आई राजा उदो उदो हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 राजा राम राम कृष्ण हरि राजा राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि
कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम रसिक मायबापांना विनंती आहे, जर आवडलंच तर नक्की टाळ्यांचा प्रतिसाद तुम्ही देऊ शकता. आवडलं तर देऊ शकता. आणि भजनात देखील तुम्ही टाळी वाजवू शकता, कारण भजनात जर टाळी वाजवली तर त्या टाळी वाजवण्याचे अनेक फायदे, पण काही मुख्य फायदे सांगते. पहिलं म्हणजे आपलं पाप दूर होतं टाळी वाजवल्याने. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सायंटिफिक रिझन म्हणजे हातावरचे जे काही कीटाणू असतात ते उडून जातात. आणि तिसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे आपल्या बुद्धीचे जे दरवाजे असतात त्याची चावी आपल्या हातांमध्ये असते. ज्यावेळेस तुम्ही टाळी वाजवता त्यावेळेस ते बुद्धीचे दरवाजे आपोआप ओपन होतात. त्यामुळे इतका फायदा, जिथे आपला फायदा आहे तिथे आपण नक्कीच काम केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे टाळी भजनात वाजवू शकता. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप
दोनच सत्य, बाकी सगळं असत्य असं म्हणायला हरकत नाही. मग ते सत्य कोणतं आहे? आपण म्हणत असतो सर्वजण प्रेम करतात, पण खरं प्रेम दोघच जण करत असतात. मग ते कोण करत असतात? ते आई आणि बाबा. आपल्याला जन्म देणारे आईबाप तर आहेत, पण आपल्या आईबापांना देखील सांभाळणारे म्हणजे संपूर्ण जग हे विश्व ज्याने निर्माण केले, त्या विश्वाला निर्माण करण्याचे काम ज्या आई आणि बापाने निर्माण काम केले, त्या आई आणि बापाचा जागर, त्यांच्या नावाचा जागर सर्वांनी करायचे. दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि भजन करायचे. जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई, जय विठ्ठल रखुमाई रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई.
घरी होती बसलेली अनुजाचा फोन आला येते गरवेला येईन मी खाली हा चालेल यांचा राजा गुरु महाराज 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 म्हणती ज्ञानदेवा म्हणती ज्ञानदेवा म्हणती ज्ञानदेवा म्हणती ज्ञानदेवा तुम्हाईचे मज पाम राहे काय थोरपण 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 पायीची बहाना पायीची बहाना पायी बरीरा मज पाम राहे काय थोरपण 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 ब्रह्मादिक देते तुम्हा ओंगाने ब्रह्मादिक देते
आत्ता जो अभंग गाणार आहे नक्कीच तो तुम्ही सर्व श्रोतेमागे पण ऐकलेला असावा आणि त्या अभंगासाठी मला तरी असं वाटतं की नक्कीच तुमची दाद मिळाली पाहिजे आणि साथही तितकीच महत्त्वाची आहे. तो महत्त्वपूर्ण ऐका. कान सर्वांगाचे कान करून तुम्ही तो अभंग ऐका. त्यातील एक एक शब्दांचा अर्थ तुम्ही जाणून घ्या.
रुक्मिणीताई पांडुरंग प्रभू यांनी कौतुक केले काही त्यांच्या 101 रुपया देऊन, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. आई जगदंबेचा जागर आहे आणि बऱ्याच ठिकाणी आईचा जोगवा मागितला जातो आणि त्यावेळी आपल्या संतांचा अभंग गायला जातो आणि म्हणून तो संतांचा अभंग तुमच्यासमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अनादि निर्गुण